आपण आता बघूया की आपला जो बिगर शेती किंवा मल्टिपल पॉलिगॉन वाले जे प्रकरण आहे त्यांना शेप फाईल मध्ये कशा बनवायचे आहे. ठीक आहे. तर आपली जी सर्वात इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट आहे ती आहे की आपल्याजवळ दोन लेयर्सच असायला पाहिजे. एकावर पॉलीलाईन्स असतील, एकावर टेक्स्ट असेल आणि त्याला रोवर डेटाच्या हिशोबाने जिओ रेफरन्स आपण केलेला आहे असं गृहीत धरल्यावर या कॅडच्या ज्या दोन लेयर्स आहेत त्या फक्त आपण इम्पोर्ट करणार आहे आपल्या QGISच्या प्रोजेक्टमध्ये. ठीक आहे. तर आपण सर्वात आधी गेलो प्रोजेक्टमध्ये. सर्वात आधी बघितलं की 32643 आहे का. आपलं जर 3264343N च्या हिशोबाने आहे तर ते असणं गरजेचं आहे, किंवा जर 44N मधला डेटा आहे तर 32644 आहे का. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण गेलो इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये. आता इम्पोर्ट लेअर फ्रॉम DWG DXF केला. इथे आलं टार्गेट पॅकेज. याच्यात आलो मी. मला जिथे सेव्ह करायचं आहे तिथे मी गेलो आणि हा पाथ दिला मी. याला म्हटलं test1. नाव दिलं मी test1. सेव्ह केलं. इथे सेव्ह केल्यावर 32643 माझा CRS आलाय का याची खात्री केली. सोर्स ड्रॉइंग मध्ये गेलो. सोर्स ड्रॉइंग मध्ये गेल्यावर इम्पोर्ट मध्ये गेलो. ट्रेनिंग माझी जी इमेज सॉरी जी ड्रॉइंग फाईल आहे ती रेडी झालेली आहे, ज्याच्यातल्या दोनच लेयर्स हव्या आहे मला कामाच्या. याच्यात बघा इथे माझ्याजवळ 5 लाईन लेयर्स आलेले आहे. तर या याचं टिक काढून टाकेन. माझं पॉलीमध्ये पॉलीलाईन्स आहे आणि टेक्स्टमध्ये टेक्स्ट आहे. बाकीचे ज्या लेयर्स आहे त्या मला नको आहे म्हणून त्यांना मी काढून टाकलं. याला मला काही नाव द्यायचं आहे. ग्रुप नेम ते मी NA सॅम्पल दिला आणि ओके म्हटलं. बघा माझा NA सॅम्पल आलेला आहे. आता सर्वात आधी मला काय करावं लागेल, पॉलीलाईन्सला पॉलिगॉन मध्ये कन्वर्ट करावं लागेल. सिंगल पॉलिगॉन जेव्हा होतं तेव्हा तर आपण वेक्टर मध्ये जाऊन जॉमेट्री टूल्स मध्ये जाऊन लाईन्स टू पॉलिगॉन्स केलं होतं, पण हे मल्टिपल पॉलिगॉन वाला आयटम आहे. इथे तो कमांड चालणार नाहीये. आपल्याला एक वेगळी कमांड वापरायची आहे ज्याचं नाव आहे पॉलिगॉनाइज. पॉलिगॉनाइज करायसाठी आपल्याला तो जो पॅनल लागेल आहे तो आधी चालू करून घेऊ. त्या पॅनलचं नाव आहे प्रोसेसिंग टूल बॉक्स. हा दिसला. इथे टिक लावलं मी पॅनल्स मध्ये आल्यावर. तर इथे येऊन गेलं. इथे आल्यावर मी सर्च मध्ये पॉलिगॉन टाकलं. पॉलिगॉन जर मी टाकलं तर माझा वेक्टर जॉमेट्री मध्ये बघा पॉलिगॉनाइज मला मिळतं इथे. या पॉलिगॉनाइजला डबल क्लिक केलं. हे केल्यावर सर्वात आधी मला खात्रीपूर्वक इथे बघायचं आहे की एकच पॉलीलाईन आहे का. आता इथे बघा दोन पॉलीलाईन्स आलेले आहे, म्हणजे माझं काम इथे होणार नाहीये. मी याला क्लोज केलं. आता मी जर NA सॅम्पल मध्ये गेलो, मला खात्री आहे की माझ्या पॉलीलाईन मध्ये एकच पॉलीलाईन आहे, बरोबर आहे. मग दुसरी पॉलीलाईन कुठून आली? ही टेक्स्ट मध्ये जेव्हा मी DXF मध्ये पॉइंट्स इम्पोर्ट केले तेव्हा रोवर मधून काही सेटिंग असल्यामुळे या पॉलीलाईन्स आलेल्या आहेत, ज्या की टेक्स्ट सोबत नको आहे मला. तर मी खात्रीपूर्वक ही रिमूव्ह लेअर करायची आहे. दुसरी पॉलीलाईन्स करू नका. ठीक आहे. आता या दोन्हीला मी बंद करून हे करून दिलं. इथे आलो. आता परत पॉलिगॉनाइज कमांड मी डबल क्लिक केली. खात्रीने बघितलं पॉलीलाईन्स एकच आहे का. एकच आलेली आहे. इथे आलो. खालच्या याच्यात क्रिएट टेम्पररी लेअरला सेव्ह टू फाईल म्हटला. मला करायचं कुठे आहे? NA मध्ये करायचं आहे. NA मध्ये 3 नंबर मध्ये आलो. मी याला नाव दिलं NA1 सपोज करा. NA1 म्हटलं, सेव्ह म्हटलं आणि रन म्हटलं जर मी, बरोबर आहे. रन म्हटल्यावर बघा इथे माझ्याजवळ एक लेअर क्रिएट झालेली आहे पॉलिगॉन्स फ्रॉम लाईन्स. तर मी याला क्लोज केलं. पण हे माझं NA सॅम्पल नावाचं जे ग्रुप होता त्याच्या आतमध्ये गेलाय, म्हणून मी याला राईट क्लिक करून मूव्ह आउट ऑफ ग्रुप केलं आणि खात्रीने याला छोटं करून घेतलं. आता बघा माझा पॉलीलाईन्स तर पॉलिगॉन्स मध्ये कन्वर्ट होऊन गेले, पण अजून टेक्स्ट मला तिथे जॉईन करायचे आहे ना. ते त्या ज्या ज्या जागेवर आहे. तर मी काय केलं, इथे आलो. वेक्टर मध्ये डेटा मॅनेजमेंट टूल मध्ये आलो. जॉईन ऍट्रिब्यूट्स बाय लोकेशन मध्ये आलो. खात्रीपूर्वक बघा वरती पॉलिगॉन्स पाहिजे आपल्याला. वरती पॉलिगॉन्स आला आणि खाली दुसऱ्या याच्यात टेक्स्ट हवा. हे टेक्स्ट आलेलं आहे. मी रनला क्लिक केलं आणि क्लोज करून टाकलं. माझी ही जॉईंट लेअर आली, पण ही जॉईंट लेअर कशी आहे? स्क्रॅच लेअर आहे, म्हणजे ही परमनंट नाहीये. म्हणून मी राईट क्लिक केलं.
एक्सपोर्ट मध्ये आलो, सेव्ह फीचर ॲज म्हटलं. इथे पहिल्यांदा जेव्हा तुम्ही रन कराल तेव्हा जिओ पॅकेज येईल. त्या जिओ पॅकेजला तिसरी शेप फाईल लक्षात ठेवून करा. दुसऱ्यांदा रन करताना ते तिसरी शेप फाईल येऊन जाईल. ठीक आहे. इथे आलो मी, फाईल नेम मध्ये आलो. परत आपल्याला करायचं कुठे, NA मध्ये 3 नंबर मध्ये आपण आता याला नाव देऊ NA2 है ना. जी नंतरची शेप फाईल राहील तिलाच अपलोड करायचं आहे. 32643 खात्री केली, UTF-8 किंवा सिस्टमला बघितलं, ओके म्हटलं. हे लेअर एक्सपोर्टेड सक्सेसफुली. जोर जात नाही तोवर काही करायचं नाही आपल्याला. हे गेलंय आता. आता हे NA2 आपल्या कामाचं राहिलेलं आहे, म्हणून बाकीचं तिन्हीचे टिक मी काढून टाकले. NA2 ला आलो. याच्या प्रॉपर्टीज मध्ये येऊन मी सिम्बॉलॉजी सर्वात आधी चेंज करून घेतो. सिंपल लाईन आणि हे निळा रंग याला द्यायचा होता, सिलेक्ट करून घेतला. आता दुसरे एक अजून शेवटची सेटिंग राहिली आपली सिम्बॉलॉजी. सिंगल सिम्बल ला येऊन इथे ABC टेक्स्ट सिलेक्ट करायचा आहे मला. ABC टेक्स्ट मिळाला आणि मी ओके केलाय. बघा माझा डेटा बरोबर ठिकाणी बसलेला आहे का हे आता मला चेक करायचं राहिलेलं आहे. हे कुठून चेक करतो आपण, HCM GIS मधून, है ना. HCM GIS मध्ये गेलो, बेस मॅप मध्ये गेलो, गुगल सॅटेलाइट हायब्रिड केलं आणि या इमेजला खाली टाकून दिलं. बघा माझा जिथे बसायचं होतं बरोबर बसलेला आहे. ओके. आता याच्यात फक्त एवढं लक्षात ठेवा की जी शेवटची फाईल राहणार आहे आपली तीच घ्यायची आहे मला. मला करायचं काय आहे, इथे आलो मी आणि मी चेक केलं की माझं NA मध्ये 3 नंबर मध्ये टाईप वर जर मी सॉर्ट केलं तर ही जी फाईल आहे ही नंतर बनवलेली आहे. NA1 आधी बनवली, NA2 नंतर बनवली. मला 8384 ला जी अपलोड करायची आहे ती NA2.shp लोड करायची आहे. ठीक आहे. तुमचं काम बिगर शेतीचं कंप्लीट झालेलं आहे.